इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। गेल्या काही दिवसात शहरातील मोठ्या नाल्यांमध्ये अनधिकृत संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू होते। अंबरनाथच्या लोकनगरी पुलाखाली पालिकेच्याच वतीने संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू होते। मात्र ही भिंत नाल्याच्या मध्यभागी उभारली जात असल्यामुळे पालिका प्रशासनाच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता। पालिका प्रशासन स्वतः नाल्यामध्येच अतिक्रमण करते की काय अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती। या प्रकरणी मनसेचे नेते शैलेश शिर्के आणि नगरसेवक रेश्मा गुडेकर यांनी या अनधिकृत भिंतीच्या विरोधात पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती। त्यामुळे आता पालिका प्रशासनाने स्वतः उभारत असलेली संरक्षक भिंत हटवण्याचे काम सुरू केले आहे। नाल्याच्या मध्यभागी संरक्षक भिंत उभारत असल्यामुळे या प्रकरणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रोष व्यक्त केला होता। विशेष म्हणजे ही भिंत उभारण्यासाठी पालिका प्रशासनानेच पुढाकार घेतला होता, त्यामुळे हा संताप अनावर झाला होता। या प्रकरणी पालिका कार्यालयातच झालेल्या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। मनसेच्या या भूमिकेनंतर पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी तात्काळ ती भिंत हटवण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून भिंत तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे।